ओके, चलो लेट जस्ट स्टार्ट. पहिलेपासूनच आपण घेऊ सगळं. ओके, सो क्लॉजेस म्हणजे एक्झॅक्टली काय की सेंटेन्सेस असतात आणि सेंटेन्स मध्ये दोन टाईपचे सेंटेन्स असतात. सो ते दोघही सेंटेन्सेस वेगवेगळ्या टाईपचे क्लॉजेस असतात. ओके, guys give me 1 minute. गाइस गिव मी 1 मिनिट. मी बोलत नाहीये, व्हॉइस येतोय, मी बोलत नाहीये. 1 मिनिट. क्लॉजेस मध्ये दोन टाइप्स येतात. नाउन क्लॉज, आफ्टर दॅट ऍडजेक्टिव्ह क्लॉज अँड आफ्टर दॅट ऍडव्हर्ब क्लॉज. तीन टाइपचे क्लॉजेस असतात. राईट, याच्याबद्दल तुम्हाला आयडिया असेल. आता हे तिघही टाइप आपल्याला वेगवेगळे शिकायचे आहेत. आवाज येतो सगळ्यांना? येतोय. ओके, येस. ओके, ओके. सो क्लॉजेस बद्दल एक इन्फॉर्मेशन बघून घेऊ. क्लॉजेस एक्झॅक्टली काय असतात? सिंपल सेंटेन्सेस असतात. त्या सेंटेन्सेसला आपण अकॉर्डिंगली चेंज करतो आणि जेव्हा ते चेंज होतात तेव्हा तिथे वेगवेगळे क्लॉजेस जे आहेत ते क्रिएट होतात. सो नाउन क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज हे सेंटेन्सच्या स्ट्रक्चर नुसार सुद्धा क्रिएट होऊ शकतात. ओके, ते कसे क्रिएट होतात ते आपल्याला बघायचे. त्याच्या आधी मेन टाइप जे आहेत क्लॉजेसचे ते आपण बघणार आहोत. सो फर्स्ट मेन टाइप जो येतो दॅट इज इंडिपेंडंट क्लॉज. असा सेंटेन्स जे दुसऱ्यावरती डिपेंड नाहीये. इंडिपेंडंटचा अर्थ आपल्याला कळतो, आपण काल बघितलं, स्वावलंबी. बऱ्याच जणांनी आन्सर केलेलं मला, राईट. सो दॅट इज इंडिपेंडंट क्लॉज अँड आफ्टर दॅट देअर इज डिपेंडंट क्लॉज. डिपेंडंट क्लॉज मीन्स व्हॉट की एक असं सेंटेन्स जे दुसऱ्यावरती डिपेंडंट आहे, म्हणून त्याला आपण डिपेंडंट क्लॉज बोलणार. ओके, सेंटेन्स बघून घेऊ आपण. आपण काल पण हे सेंटेन्सेस बघितले होते, स्टील एकदा रिकॉल करायचे आपल्याला. सो फर्स्ट सेंटेन्स आहे आय नो वेअर यू आर गोइंग. मला माहितीये तू कुठे जात आहेस, राईट. तसं मला माहितीये हा झाला आपला सेपरेट सेंटेन्स. मी फक्त मला माहितीये एवढं बोलली तरी सेंटेन्सचा पूर्ण अर्थ लागतो. बट जर मी बोलली वेअर यू आर गोइंग, कुठे तू जात आहेस, तर हे जे सेंटेन्स आहे हे पूर्ण अर्थ दाखवत नाही. म्हणून याला आपण बोलणार डिपेंडंट क्लॉज किंवा सबऑर्डिनेट क्लॉज. ओके, सबऑर्डिनेट आणि डिपेंडंट दोघांचा मिनिंग काय होणार? सेम होणार. मेन अँड सबऑर्डिनेट नाही येणार वैष्णवी. डिपेंडंट आणि सबऑर्डिनेट क्लॉज येतो आणि मेन क्लॉज किंवा इंडिपेंडंट क्लॉज असं सेंटेन्स जे दुसऱ्यावरती डिपेंडंट नसतं. येते लक्षात? वैष्णवी, डाऊट क्लिअर होतोय? ओके, गुड. नेक्स्ट सेंटेन्स बघू आपण. शी डान्सेस, ती डान्स करते. हा एक सेपरेट सेंटेन्स झाला, राईट. त्याला आपण बोलणार मेन क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉज. सॉरी, इंडिपेंडंट क्लॉज. व्हेन इट रेन्स, जेव्हा पाऊस पडतो, असं जर मी बोलली फक्त तर त्याचा पूर्ण अर्थ लागत नाही. मी जर बोलली जेव्हा पाऊस पडतो, याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की याच्या मागे किंवा पुढे एखादं सेंटेन्स आलं पाहिजे. हे सेंटेन्स मी वेगळ्या पद्धतीने पण लिहू शकते. फॉर एक्झाम्पल, व्हेन इट रेन्स
शी डान्सेस. हे सेंटेन्स असंही लिहू शकते मी, राईट? असं जरी लिहिलं तर जेव्हा पाऊस पडतो तर हा आपला डिपेंडंट क्लॉज येईल. म्हणजे काय सांगायचंय मला तुम्हाला याच्यातून, की डिपेंडंट क्लॉज हा स्टार्टिंगला पण येऊ शकतो किंवा एंडिंगला पण येऊ शकतो. सेम थिंग अप्लाइज टू इंडिपेंडंट क्लॉज किंवा मेन क्लॉज. तर स्टार्टिंगलाही येऊ शकतो किंवा एंडिंगलाही येऊ शकतो. इथपर्यंत क्लिअर होतंय तुम्हाला? येस ऑर नो? पटपट आन्सर करा. ओके, गुड. सो सेंटेन्स उलट सुलट लिहिल्यानंतर क्लॉजची जागा बदलू शकते. सो तुम्हाला अर्थ लावून बघायचा आहे. ओके. नेक्स्ट थिंग, माय फ्रेंड हु हॅज हाय IQ विल ऑल्सो कम. माय फ्रेंड माझा मित्र एवढा पण बोलू शकतो, पण ज्याचा IQ हाय आहे. हे बोलल्यानंतर आपल्याला लक्षात येतंय की मागे किंवा पुढे सेंटेन्स असणं इम्पॉर्टंट आहे, राईट? सो इट मीन्स हा पूर्ण झाला तुमचा डिपेंडंट किंवा सबऑर्डिनेट क्लॉज, राईट? जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं की डिपेंडंट क्लॉजला किंवा सबऑर्डिनेट क्लॉजला अंडरलाईन करा, ऍट दॅट टाइम तुम्हाला ज्या वर्डने हे कनेक्ट केलेले असतात, हे दोन वेगवेगळे सेंटेन्सेस असतात, त्यांना कनेक्ट केलेलं असतं, राईट? सो ज्या वर्डने कनेक्ट केलेलं असतं त्या वर्ड पासून, त्याच्या पुढून नाही, त्या वर्ड पासूनच आपल्याला पूर्ण सेंटेन्स जे आहे ते अंडरलाईन करायचं असतं. ओके. नेक्स्ट थिंग, आय डोंट रिमेंबर व्हॉट हॅपन लास्ट नाईट. काल रात्री काय झालं? पूर्ण सेंटेन्स नाही होत, राईट? इथे क्वेश्चन मार्क असता तर हा क्वेश्चन झाला असता, बट हा क्वेश्चन मार्क नाहीये, हे एक सेंटेन्स आहे, राईट? क्वेश्चन मार्क नाहीये, सेंटेन्स आहे. इट मीन्स की तुम्हाला त्याच्या मागे पुढे काहीतरी ऍड करावा लागेल हे सेंटेन्स पूर्ण होण्यासाठी. म्हणजे व्हॉट पासून पुढचं जे आहे दॅट इज युअर सेंटेन्स, राईट? कोणतं? डिपेंडंट क्लॉजचं. After that, he put on weight when he stopped running. त्यांनी सांगा इथे डिपेंडंट क्लॉज. हा गाइस, टेल मी डिपेंडंट क्लॉज कोणता आहे याच्यात? Which is the dependent clause in the last sentence? येस रे, तुझ्या कंजंक्शन यूज करतात जॉईन करताना. um 01 अहिरे अँड तन्वी. मी बोलत नव्हती म्हणून आवाज येत नव्हता. ओके. हा, सांगा कोणता आहे? व्हेरी गुड गाईज, राईट आन्सर देतात तुम्ही. When he stopped running, राईट. मधुरा, प्रत्येक वेळेला WH वर्ड येईल असं नाहीये, वेगळे वर्ड पण येतात. ते कसे येतात ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. ओके. एव्हरी टाइम WH वर्डच येतील असं कंपल्सरी नाहीये. कधी कधी दॅट येऊ शकतो, फॉर येऊ शकतो, बिकॉज येऊ शकतो, वेगवेगळे येऊ शकतात. WH ने तुम्हाला समजायला सोपं जाईल म्हणून मी इथे WH एक्झाम्पल घेतले. पुढे आपण वेगळे एक्झाम्पल पण बघणार आहोत. ओके, इथपर्यंत लक्षात आलंय सगळ्यांना प्रॉपर? When he stopped running हा आपला डिपेंडंट किंवा सबऑर्डिनेट क्लॉज झाला. गुड. ईश्वरी, लेट जॉईन झालीस बेटा? ओके, चलो. येस वैष्णवी, मोस्टली WH वर्ड येतात. दॅट इज राईट. मोस्टली WH वर्ड येऊ शकतात. ओके, क्लॉजेस बघून घेऊ आपण. सो क्लॉजेस मध्ये मेजर दोन टाइप्स येतात, डिपेंडंट आणि इंडिपेंडंट. ओके, डिपेंडंट आणि इंडिपेंडंट. इंडिपेंडंट म्हणजे तुम्हाला समजलंय आता, त्याच्यात काही वेगळे टाइप्स येत नाहीत. ओके. इंडिपेंडंट मध्ये वेगळे टाइप्स येत नाही. जेव्हा तुम्ही डिपेंडंट शिकतात त्याच्यामध्ये 3 टाइप्स येतात. एक येतो तुमचा नाउन क्लॉज,
आफ्टर दॅट तुमचा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि त्याच्यानंतर तुमचा ऍडव्हर्ब क्लॉज. हे माझं चेंज करायचं राहिलंय. पीडीएफ तुम्हाला येईल तेव्हा चेंज होऊन येईल. ओके. ऍडव्हर्ब क्लॉज. सो नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडव्हर्ब क्लॉज एवढे क्लॉजेस असतात. ओके. नाही विद्या, WH च्या राईट साईडलाच असेल असं नसतं. तुम्हाला सेंटेन्सचा अर्थ लावावा लागतो. ओके. हा, बट मोस्टली राईट साईडलाच असणार. चलो, 3 टाइप्स येतात. आता तिघ टाइप्स सेंटेन्सच्या स्ट्रक्चर नुसार तुम्हाला मी सांगते कसे समजून घ्यायचे ते. ओके. सो फर्स्ट सेंटेन्स बघू. वेअर यू आर गोइंग इज अ गुड प्लेस. जिथे तुम्ही जा इज गुड. ज्या ठिकाणी तुम्ही जात आहात ती चांगली आहे. ओके. आणि आय नो वेअर यू आर गोइंग, आणि मला माहिती ओके. हाय गाईज. स्क्रीन दिसते सगळ्यांना? ओके. इथे कॉन्सन्ट्रेशनने लक्ष द्या थोडं. गाईज स्क्रीनवरती लिहू नका. एक मिनिट. ओके. आता इथे नीट लक्ष द्या. केलंय मी, डिस्कनेक्ट केलंय ते. आता नाही लिहिता येणार कोणाला स्क्रीनवर. ओके. सो वेअर यू आर गोइंग इज अ गुड प्लेस, आणि द प्लेस वेअर यू आर गोइंग इज गुड, आणि आय नो वेअर यू आर गोइंग. केलंय बेटा, केलंय. डिसेबल केलं आता. ओके. तिघ सेंटेन्स कडे नीट लक्ष द्या. आता लास्ट सेंटेन्स आपण सगळ्यात आधी बघणार आहोत. लक्ष द्या. आय नो वेअर यू आर गोइंग. मला माहितीये तू कुठे जात आहेस. आता इथे तुम्हाला मला सांगा, याच्यामध्ये डिपेंडंट क्लॉज कुठून चालू होतोय सांगा मला एकदा. लवकर आन्सर करा. येस गाईज, आय एम वेटिंग फॉर युअर रिस्पॉन्स.
हे जे लास्ट सेंटेन्स आहे, आय नो वेअर यू आर गोइंग, याच्यामध्ये डिपेंडंट क्लॉज कोणता आहे? वेअर यू आर गोइंग. डिपेंडंट क्लॉज तुम्हाला आयडेंटिफाय करता आला. आता मला सांगा, व्हेअरच्या आधी आलाय तुमचा व्हर्ब. व्हर्ब बद्दल हा व्हेअर सांगतो. मला काय माहिती आहे? मला माहिती आहे की तू कुठे जाणार आहेस, कुठे, राईट? म्हणजे काय की हा व्हर्ब बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन देतोय पुढचा क्लॉज. इट मीन्स जो वर्ड आपल्याला व्हर्ब बद्दल इन्फॉर्मेशन देणार त्याला आपण काय बोलतो? ऍडव्हर्ब. सो हा झाला तुमचा ऍडव्हर्ब क्लॉज. येते लक्षात सगळ्यांना ऍडव्हर्ब क्लॉज? येस ऑर नो? लवकर सांगा. गुड. नेक्स्ट, द प्लेस वेअर यू आर गोइंग इज गुड. ज्या ठिकाणी तू जात आहेस ती जागा चांगली आहे. आता बघा याच्यामध्ये डिपेंडंट क्लॉज कोणता मला सांगा. द प्लेस, सेकंड सेंटेन्स मध्ये, द प्लेस वेअर यू आर गोइंग इज गुड. याच्यामध्ये डिपेंडंट क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे मला ते सांगा. लवकर टाईप करा. कुठून पासून येईल सांगा. वेअर यू आर गोइंग इज गुड. हा आपला झाला डिपेंडंट क्लॉज, राईट? आता या डिपेंडंट क्लॉजच्या आधी काय आलाय? नाऊन आलाय, राईट? जर हा नाऊन आहे तर नाऊन कशाबद्दल, नाऊन बद्दल इन्फॉर्मेशन देतोय आपला डिपेंडंट क्लॉज. नाऊन बद्दल इन्फॉर्मेशन कोण देतं? ऍडजेक्टिव्ह, विशेषण, राईट? म्हणजे हा झाला आपला ऍडजेक्टिव्ह क्लॉज. येते लक्षात? येस ऑर नो? व्हेरी गुड गाईज. ओके, गुड. चलो, फर्स्ट सेंटेन्स, वेअर यू आर गोइंग इज अ गुड प्लेस. सो वेअर यू आर गोइंग, राईट? हा झाला आपला डिपेंडंट क्लॉज. आता वेअरच्या आधी काहीच आलेलं नाहीये, नाऊन पण नाहीये, आणि व्हर्ब पण नाहीये. इट मीन्स हा झाला तुमचा सिंपल नाऊन क्लॉज. सिंपल आहे, काहीच इझी नाहीये. थोडंसं प्रॅक्टिस केल्यावर अजून नीट लक्षात येईल आपल्याला. चला, आता आपण काय करू, नाऊन, ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब हे तिघ पण क्लॉज सेपरेट सेपरेट शिकून घेऊ. ओके? सो नाऊन क्लॉज जो असतो, त्याला तुम्ही दॅट, व्हॉट, हू आणि हाऊ मोस्टली यांचा यूज करून जोडलेलं असतं. ओके? याच्यापेक्षा जास्त पण येतात. ओके? पण जी बोर्डची एक्झाम असते त्याच्यामध्ये ह्या चारींचा यूज करूनच सेंटेन्सेस मोस्टली असतात. सेंटेन्सेस बघू. इट अपियर्स दॅट कृष्णा विल नॉट कम टुडे. तर दॅटने जॉईन झालाय म्हणजे हा नाऊन क्लॉजच असणार, असं कंपल्सरी नाहीये, कारण दॅट जो आहे तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये पण येतो. सो त्यांनी काय सांगितलंय, असं दिसतंय दॅट कृष्णा विल नॉट कम टुडे, की कृष्णा उद्या येणार नाही, राईट? हा दॅट जो आहे तो कशाबद्दल इन्फॉर्मेशन नाही देते, सिम्पली आपल्याला वेगळी आयडिया देतोय. गाईज तो ब्लॅक बॉक्स जात नाहीये, प्रॉब्लेम होतोय थोडा. ओके, तुम्हाला सेंटेन्सेस दिसतात ना? सेंटेन्सेस दिसतात तुम्हाला, राईट? ओके, त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. तो बॉक्स जात नाहीये, मी केव्हाचा ट्राय करते. सो इट अपियर्स दॅट कृष्णा विल नॉट कम टुडे. आता असं दिसतंय, ओके, आणि याचा अर्थ होतो की हा अपियर बद्दल आपल्याला काहीच नाही सांगत. लास्ट सेंटेन्स काय होतं? आय नो वेअर यू आर गोइंग. आता तो नो आणि वेअर कनेक्टेड होते, पण इथे हा अपियर्स आणि दॅट जे आहे ते कनेक्टेड नाहीयेत एकमेकांना, ते पूर्णपणे वेगवेगळ्या मिनिंग दाखवतात. ओके? सो हा कोणता क्लॉज आहे तुमचा? नाऊन क्लॉज. नाऊन आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज दोघांमध्ये सेम कनेक्टर्स यूज होतात, त्याच्यामुळे दोघांना डिफरन्शिएट कसं करायचं ते व्यवस्थित समजून घ्या. अपियर म्हणजे असं दिसतंय, ओके, व्हर्ब आहे तो, बट स्टील तो दॅटशी कनेक्टेड नाहीये. ओके? नेक्स्ट सेंटेन्स बघू. आय आस्क हिम व्हॉट ही लाईक्स. आय आस्क हिम व्हॉट ही लाईक्स. मी त्याला विचारलं, विषय संपला. त्याला काय आवडतं? हा आपला डिपेंडंट क्लॉज आहे. ओके? हा तुमचा नाऊन क्लॉज आहे. का बरं नाऊन क्लॉज आहे? कारण हा मागच्या सेंटेन्स बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन नाही देते. ओके? हिम बद्दल इन्फॉर्मेशन नाहीये ही. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की व्हर्ब आला किंवा नाऊन आला आधी, व्हर्ब आला तर ऍडव्हर्ब क्लॉज येतो आणि नाऊन आला तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज येतो. ओके?
पण फर्स्ट सेंटेन्स मध्ये बघा वर्ब आला होता तरी हा नाउन क्लॉजच होता. का? कारण तो त्या मागच्या सेंटेन्स बद्दल काही इन्फॉर्मेशन देत नव्हता, तो फक्त कनेक्टर होता. येते लक्षात तुम्हाला? येस ऑर नो? नाउन क्लॉज लक्षात येतोय तुम्हाला सगळ्यांना? ओके. आय नो हु विल डू दिस. आता बघा नो बद्दल हा हु इन्फॉर्मेशन नाही देते. नो आणि हुचं काहीच कनेक्शन नाहीये. ओके. नो आणि हुचं काहीच कनेक्शन नाही. मला माहितीये कोण ते करेल, कोण ते करेल. हा कोण कोणाबद्दल इन्फॉर्मेशन देत नाहीये. सेपरेटली एक नाउन म्हणून यूज होतो इथे. म्हणून हा झाला तुमचा नाउन क्लॉज. येते लक्षात? येस ऑर नो गाईज? पटकन टाइप करा. ओके. नेक्स्ट सेंटेन्स. युअर सक्सेस डिपेंड्स ऑन हाऊ यू वर्क. तुमची सक्सेस डिपेंड करते ऑन हाऊ यू वर्क. कशावर डिपेंड करते? तुम्ही कशावर काम करताय. हे बघा, जर कनेक्टरच्या आधी नाउन किंवा वर्ब आला नाही ना, तर सिंपल तुम्हाला नाउन क्लॉज आहे हे लक्षात येऊनच जातं. पण कधी कधी येऊ शकतं की नाउन आणि वर्ब येऊ शकतात. त्यावेळेला तुम्हाला स्वतः विचार करायचा आहे. ओके. आता मोस्टली प्रॉब्लेम कुठे होतो की आता जे दॅट, व्हॉट, हु, हाऊ मी तुम्हाला सांगितले ना, हे ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये कधीच यूज होत नाही. ओके. म्हणून याच्या आधी जर वर्ब आला बट यांच्यापैकी जर एखादा कनेक्टर यूज आहे तर तो नाउन क्लॉजच असतो. येते तुम्हाला लक्षात? कन्फ्युजन होऊ शकतं. एक्झाम मध्ये डिपेंडंट डिपेंडंट ओळखून तो कोणता टाईप आहे ते सांगावं लागतं. ओके. आता मेजर प्रॉब्लेम कुठे होणार मी ते सांगते तुम्हाला. नाउन क्लॉज आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज जे आहे यांचे कनेक्टर जे आहे ते सेम आहेत. ओके. बट नाउन क्लॉज प्रॉब्लेम कुठे येणार की त्याच्या आधी जर व्हर्ब आला तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय की दॅट, व्हॉट, हु आणि हाऊ हे ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये युज होतच नाही. म्हणजे हा ऍडव्हर्ब क्लॉज नाहीच आहे. मी जस्ट तुम्हाला सांगितलं की जर क्लॉजच्या आधी व्हर्ब आला तर तो ऍडव्हर्ब क्लॉज असतो. पण त्या क्लॉजला कनेक्ट करताना कोणते वर्ड्स यूज केलेत त्याकडे पण तुम्हाला लक्ष द्यायचंय. येते सगळ्यांना लक्षात? येस ऑर नो? ओके. मी रिपीट करते, लक्ष द्या. आपल्याकडे आहेत नाउन क्लॉज, आफ्टर दॅट ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि आफ्टर दॅट ऍडव्हर्ब क्लॉज. ओके. 3 टाइपचे क्लॉज आपल्याकडे आहेत. ओके. सो जेव्हा क्लॉजच्या आधी नाउन येतो त्यावेळेला तो असतो ऍडजेक्टिव्ह क्लॉज, कारण नाउन बद्दल इन्फॉर्मेशन देतो ऍडजेक्टिव्ह. आणि क्लॉजच्या आधी जर व्हर्ब असला तर तो बनतो आपला ऍडव्हर्ब क्लॉज. का? कारण तो व्हर्ब बद्दल इन्फॉर्मेशन देतो. ओके. आणि त्याच्या आधी काहीच नसलं तर तो बनतो नाउन क्लॉज. ओके. आता पण काय प्रॉब्लेम कुठे होणार मी सांगते तुम्हाला. तर आता बघा फर्स्ट सेंटेन्स होतं इट अपियर्स दॅट कृष्णा विल नॉट कम टुडे. आता काय झालं नेमकं, जिथून क्लॉज चालू झाला त्याच्या आधी व्हर्ब आला. पण हा तरी पण हा ऍडव्हर्ब क्लॉज नाहीये. का नाहीये? कारण दॅट जो आहे तो ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये युज होतच नाही. तो फक्त नाउन किंवा ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये युज होतो. आणि याच्या आधी नाउन नाहीये. याचा अर्थ हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज तर नाहीच आहे. इट मीन्स आपल्याकडे फक्त कोणता क्लॉज उरतो? नाउन क्लॉज. येते लक्षात? येस ऑर नो? लक्षात येतंय आता? कनेक्टर्स तुम्हाला दिले ते कनेक्टर्स नाउन किंवा ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्येच यूज होतात. सो तुम्हाला दिसताना जरी तो ऍडव्हर्ब क्लॉज दिसला तरी सुद्धा तुम्हाला कनेक्टर्स वरती लक्ष द्यायचंय. काहीच कन्फ्युजन नका करू. अजून सेंटेन्सेस घेईल, अजून नीट लक्षात येईल तुम्हाला. नेक्स्ट सेंटेन्स बघू आपण. शी विल टेल हिम व्हॉट ही वॉन्ट्स. आता शी विल टेल हिम हा तुमचा झाला इंडिपेंडंट क्लॉज. व्हॉट ही वॉन्ट्स हा झाला तुमचा डिपेंडंट क्लॉज. आता मला सांगा डिपेंडंट क्लॉज मध्ये तुम्हाला नाउन आहे, ऍडजेक्टिव्ह आहे की ऍडव्हर्ब ओळखायचंय. आता इथे आलाय व्हॉट. हा व्हॉट कुठे युज होतो? नाउन क्लॉज मध्ये युज होतो. बरोबर. आणि याच्या आधी कुठला नाउन पण नाहीये. हा प्रोनाउन आहे, राईट? नाउन नाहीये म्हणजे उरलं काय आपल्याकडे? फक्त नाउन क्लॉजच उरला. येते गाईज तुम्हाला लक्षात?
लक्षात आलंय? येस ऑर नो? लवकर सांगा. ओके, चला. ज्यांना लक्षात नाही आलंय त्यांना अजून सेंटेन्सेस आपण घेतले की लक्षात येईल. ओके, चला. नेक्स्ट क्लॉज येतो आपला ऍडजेक्टिव्ह क्लॉज. ओके, ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये पण सेम कनेक्टर्स यूज होतात. व्हॉट, वेअर, हु आणि हाऊ. ओके, व्हॉट, वेअर, हु अँड हाऊ हे कनेक्टर्सच यूज होतात. बट इथे काय येणार? ह्या कनेक्टर्सच्या आधी नाऊन येणार. ओके, कारण हे नाऊन बद्दल इन्फॉर्मेशन देतात. आधीच्या सेंटेन्स मध्ये काय होतं? आधीच्या स्लाइड वरती आपण परत जाऊ. इथे काय होतं? एक तर कनेक्टरच्या आधी व्हर्ब आला होता किंवा प्रोनाउन आला होता. पण इथे काय येणार? कनेक्टर्सच्या आधी नाऊन येणार. तर तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज बनतो. का बनतो? कारण तो नाऊन बद्दल इन्फॉर्मेशन देतोय. ओके, फर्स्ट सेंटेन्स बघू. एक मिनिट. फर्स्ट सेंटेन्स तुम्हाला दिसतंय का? ओके, ही इज द ओनली बॉय दॅट कॅन डू दिस. ओके, ही इज द ओनली बॉय. हा तुमचा इंडिपेंडंट क्लॉज झाला. दॅट कॅन डू दिस हा तुमचा डिपेंडंट क्लॉज झाला. राईट. आता बघा, दॅटच्या आधी बॉय आलाय. बॉय काय आहे? नाऊन आहे. राईट. आणि जर नाऊन आलेला आहे क्लॉजच्या आधी, जर नाऊन क्लॉजच्या आधी आलेला आहे तर तो कोणता क्लॉज बनतो? ऍडजेक्टिव्ह क्लॉज. येते सगळ्यांना लक्षात? ठीक आहे, आपण सेकंड सेंटेन्स बघू. डोंट वरी, सेकंड सेंटेन्स सगळ्यांना दिसते. दिस इज द प्लेस वेअर आय फर्स्ट मेट हिम. दिस इज द प्लेस, ही जागा आहे. ओके, वेअर आय फर्स्ट मेट हिम हा तुमचा झाला डिपेंडंट क्लॉज. ओके, डिपेंडंट क्लॉज. आता डिपेंडंट क्लॉजचा टाइप कोणता आहे? तो वेअरच्या आधी बघा प्लेस आलाय. प्लेस काय आहे? नाऊन आहे. राईट, प्लेस नाऊन आहे. नाऊन आहे म्हणजे काय? नाऊन बद्दल इन्फॉर्मेशन मिळते. नाऊन बद्दल इन्फॉर्मेशन कोण देतो? ऍडजेक्टिव्ह. इट मीन्स हा झाला तुमचा ऍडजेक्टिव्ह क्लॉज. सिंपल आहे, जर नाऊन आला क्लॉजच्या आधी तर तो ऍडजेक्टिव्ह क्लॉजच असतो. ओके, फक्त तुम्हाला कनेक्टर्स वरती लक्ष द्यायचे. व्हॉट, वेअर, हु आणि हाऊ. तुम्हाला बोर्डामध्ये हे कनेक्टर जास्त विचारले जातात. इथपर्यंत लक्षात येते? येस ऑर नो? गाइस, थोडंसं कॉन्सन्ट्रेशनने ऐका. क्लॉजेस मध्ये कन्फ्युजन कधी कधी होतं. हा, मोस्टली इंडिपेंडंट क्लॉज आधी येतो, पण तुम्हाला इंडिपेंडंट क्लॉज बद्दल एवढं विचारलं पण जात नाही. तुम्हाला डिपेंडंट क्लॉज बद्दलच विचारलं जातं. थर्ड सेंटेन्स बघू. ही इज द बॉय हु हॅज डन दिस. आता बघा, हु हॅज डन दिस हा आपला डिपेंडंट क्लॉज आहे. तुम्हाला माहितीये कनेक्टर पासून पुढे आपला डिपेंडंट क्लॉज चालू होतो. आता बघा, हुच्या आधी काय आलाय? नाऊन आलाय. सिंपल गोष्ट आहे. म्हणजे हा कोणता क्लॉज आहे? ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आता मला ह्या सेंटेन्स मध्ये सांगा, I have lost the watch which you gave me yesterday. कुठून पासून चालू होतं आपला डिपेंडंट क्लॉज? सांगा, कुठून चालू होतं तेवढंच सांगा. पूर्ण टाइप करायला तुम्हाला वेळ लागेल. विच पासून चालू होतं. व्हेरी गुड. आणि याच्या आधी काय आलाय? नाऊन आलाय. नाऊन बद्दल इन्फॉर्मेशन मिळते म्हणजे हा झाला तुमचा ऍडजेक्टिव्ह क्लॉज. फिफ्थ वन, शी नो द प्लेस वेअर यू विल गेट गुड स्टफ. कुठून चालू होणार? वेअर पासून चालू होणार. राईट. वेअरच्या आधी प्लेस वर्ड आलाय. प्लेस काय आहे? नाऊन आहे. नाऊन बद्दल इन्फॉर्मेशन मिळाली. इट मीन्स इट इज ऍडजेक्टिव्ह क्लॉज. ओके, आता बघा, आधीच्या स्लाइडवर मी परत नेते, तुम्हाला दोघांमध्ये डिफरन्स कळेल. इथे नाऊन आधी येतोय. राईट, म्हणून हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आधीच्या स्लाइड वरती नेते मी तुम्हाला. एक मिनिट, मी इरेज करते सगळं पहिले. ओके, आता बघा, इट अपियर्स दॅट कृष्णा विल नॉट कम टुडे. आता ह्या सेंटेन्स मध्ये जर तुम्ही बघितलं ना, त्याच्यात दॅट पासून चालू होतो. राईट, पण त्याच्या आधी काय येतोय? व्हर्ब येतोय. आता मोस्टली आपण काय शिकलो? जर आधी व्हर्ब आला तर तो ऍडव्हर्ब क्लॉज असतो. पण प्रॉब्लेम कुठे आहे? ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये ना दॅट, व्हॉट, हु, हाऊ हे कनेक्टर्स यूज होतच नाही. बरोबर.
मग आपल्याकडे कोणता क्लॉज उरतो? नाऊन आणि ऍडजेक्टिव्ह, राईट? दोनच क्लॉज उरता. पण ऍडजेक्टिव्ह क्लॉजची कंडिशन काय आहे की क्लॉजच्या आधी नाऊन आला पाहिजे. इथे नाऊन आहे का? नाहीये, म्हणजे हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज नाहीये, राईट? म्हणजे कोणता क्लॉज? एकच क्लॉज आपल्या हातात उरतो, दॅट इज युअर नाऊन क्लॉज. येते लक्षात? लक्षात आलं इथपर्यंत? नाऊन क्लॉज मध्ये डिफरन्स कळतो नाऊन आणि ऍडजेक्टिव्ह मध्ये तुम्हाला? लवकर टाइप करा, येस ऑर नो. व्हेरी गुड. सेम सेंटेन्स, आय आस्क हिम व्हॉट ही लाईक्स. आता व्हॉट ही लाईक्स पासून सेंटेन्स आहे, याच्या आधी व्हर्ब पण नाहीये आणि नाऊन पण नाहीये, म्हणजे एकच क्लॉज आपल्याकडे उरतो, दॅट इज नाऊन क्लॉज, राईट? नेक्स्ट सेंटेन्स, आय नो हु विल डू दिस. आता बघा, हु विल डू दिस पासून आपला डिपेंडंट क्लॉज चालू होतो. हुच्या आधी व्हर्ब आलाय, पण हा ऍडव्हर्ब क्लॉज का नाहीये? कारण कनेक्टर जे आहेत ते नाऊन क्लॉजचे यूज झालेले आहेत, नाऊन आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉजचे. म्हणून आपण काय करणार? मी ओके प्रिया लक्ष दे. ऍडव्हर्ब क्लॉज हा नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? कारण ऍडव्हर्ब क्लॉजला आपण दॅट, व्हॉट, हु, हाऊ हे कनेक्टर्स युजच नाही करत. ओके, लक्षात येते? हे कनेक्टर जर युजच होत नाही तिथे, तर इट मीन्स तो क्लॉज इथे बनतच नाही. जेव्हा ऍडव्हर्ब क्लॉजचे सेंटेन्सेस आपण बघू ना, तेव्हा अजून नीट लक्षात येईल तुम्हाला. नाऊन क्लॉज क्लिअर आहे सगळ्यांना? काही डाऊट याच्याशी रिलेटेड? निकिता रिपीट करू. ओके, फोर्थ सेंटेन्स बघू. युअर सक्सेस डिपेंड्स ऑन हाऊ यू वर्क. हाऊ पासून सेंटेन्स आहे आपलं डिपेंडंट क्लॉजचं. हाऊच्या आधी काय आला? ऑन आलेला आहे. तर सिंपल गोष्ट आहे, ऑन आलाय, व्हर्ब पण नाहीये, तो नाऊन पण नाहीये, म्हणजे आपल्या हातात एकच क्लॉज उरतो, दॅट इज नाऊन क्लॉज, राईट? ओके, नेक्स्ट, शी विल टेल हिम व्हॉट शी वॉन्ट्स. व्हॉट शी वॉन्ट्स, आता बघा याच्या आधी काय आलंय? प्रोनाउन आलेला आहे, तो नाऊन नाहीये, तो व्हर्ब पण नाहीये. इट मीन्स हा झाला तुमचा नाऊन क्लॉज. एकच ऑप्शन तुमच्या हातात उरतो. आणि समजा व्हर्ब आला जरी त्याच्या आधी, तर तुम्हाला मग कनेक्टर बघायचा आहे. दॅट हा कनेक्टर ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये युजच होत नाही. म्हणजे काय की हा ऍडव्हर्ब क्लॉज नाहीये आणि याला तुम्ही ऍडजेक्टिव्ह क्लॉज पण म्हणू शकत नाही, कारण हा नाऊन नाहीये. म्हणजे काय उरलं तुमच्या हातात? फक्त नाऊन क्लॉज. येते लक्षात? नेक्स्ट जाऊया आपण ऍडव्हर्ब क्लॉज बघून घेऊ आता. ओके, ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये खूप सारे कनेक्टर्स यूज होतात. ओके, एक मिनिट. ऍडव्हर्ब क्लॉज जो आहे त्याच्यामध्ये खूप सारे कनेक्टर्स यूज होतात. व्हेन एव्हर, बिकॉज, ऍज, व्हेन वगैरे बरेचसे कनेक्टर यूज होतात. ओके, म्हणजे याच्याने काय होतं, जे तुमचे नाऊन किंवा ऍडजेक्टिव्ह क्लॉज नसतात ना, ते सगळे तुमचे ऍडव्हर्ब क्लॉज असतात असं तुम्ही म्हटले तरी चालेल. हेलो मैम, कनेक्ट हो रही है वापस, एक 2 मिनट टाइम दो, ठीक है ना? मैम इज कनेक्टिंग अगेन, ठीक है? जस्ट 1 मिनट वापस, उनके वहां पे रेंज का इश्यू थोड़ा, तो कनेक्ट हो जाएगी, ठीक है? समझ में आ रहा है ना सबको, जो भी क्लॉजेस का टाइप है? ओके चलो ठीक है। इवनिंग में साइंस का लेक्चर है आज 7 बजे। इवनिंग में आज 7 बजे साइंस का लेक्चर है। ठीक है, जस्ट 1 मिनट, मैम आएगी, चेक करता हूँ मैम। हाँ, पार्ट 2 का जो है ना हमारा पहला टॉपिक हुआ था, उसका आगे का पार्ट कंटिन्यू करना था ना, वो बचा हुआ था।
तो सर वही कंटिन्यू करने वाले, मैंने टाइम टेबल में भेजा था, ठीक है ना, टाइम टेबल भेजा हुआ है ऑलरेडी। एक मिनट मैम को मैं होस्ट बना देता हूँ, ठीक। ओके मैम कंटिन्यू कर रही है लेक्चर, ठीक है, थैंक यू। ओके गाइज, सगळ्यांना स्क्रीन दिसते? ओके चलो, स्क्रीनवर लिहू नका गाईज. ओके, सो स्टुडंट स्टूड अप व्हेन द टीचर केम. स्टुडंट उभे राहिले जेव्हा टीचर आला. व्हेन द टीचर केम. आता बघा, हा व्हेन तुम्ही नाउन आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज दोघं ठिकाणी बघितलाय का? नाही बघितलाय. म्हणजे हा तुमचा ऍडव्हर्ब क्लॉजच आहे. तरी पण याच्या मागची कॉन्सेप्ट काय की व्हेन जो आहे तो तुम्हाला स्टूड अप बद्दल इन्फॉर्मेशन देतोय, वर्ब बद्दल इन्फॉर्मेशन देतोय, म्हणून हा तुमचा ऍडव्हर्ब क्लॉज आहे. ओके, जे तुम्ही कनेक्टर्स नाउन आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये यूज केले ते कनेक्टर्स तुम्हाला ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये सापडणारच नाही. ओके, नेक्स्ट, ही एन्जॉयज वेन एव्हर ही मीट्स मी. तो एन्जॉय करतो जेव्हा जेव्हा तो मला भेटतो. व्हेन एव्हर ही मीट्स मी. ओके, एन्जॉय. आता हे जे आहे ना व्हेन, व्हेन एव्हर, यांना ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम असं म्हणतात, कारण हे टाइम साठी यूज होणारे कनेक्टर्स आहेत. ओके, पूर्ण तुम्हाला सांगावं लागत नाही, स्टील तुम्हाला थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असू द्या. ओके, नेक्स्ट थिंग, ऍज सून ऍज दे सॉ द ट्रेन दे रॅन टू कॅच इट. आता मला याच्यात सांगा डिपेंडंट क्लॉज कोणता आहे? टेल मी गाईज, विच इज द डिपेंडंट क्लॉज ओव्हर हिअर? थर्ड सेंटेन्स मध्ये कुठून कुठपर्यंत आहे? वैष्णवी, एव्हरी टाइम टाइमशी कनेक्टेड असेल असं नसतं. कधी कधी याच्यामध्ये तुम्हाला बिकॉज वगैरे बघ, फोर्थ सेंटेन्स मध्ये बिकॉज आहे, असे पण कनेक्टर्स दिसतील. तर मी दे पासून नाहीये बेटा, मी काय सांगितलं, कनेक्टर पासून सेंटेन्स क्लॉज चालू होतो. म्हणजे ऍज सून ऍज पासून तर इथे कॉमा आहे इथपर्यंत तुमचं सेंटेन्स येईल. ऍज सून ऍज दे सॉ द ट्रेन हा तुमचा डिपेंडंट क्लॉज झाला. ओके, आणि ऍज सून ऍज काय आहे? इट शोज द टाइम. जेवढ्या लवकर तेवढ्या लवकर असं म्हणून आपण ऍज सून ऍजचा यूज करतो, राईट? सो हा पण झाला तुमचा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. ओके, नेक्स्ट थिंग, फोर्थ वन, आय कांट वॉक बिकॉज आय एम टायर्ड. सिंपलशी गोष्ट आहे गाईज, नाउन आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये खूप थोडे कनेक्टर्स यूज होतात. ओके, आणि त्यांची एक कॉन्सेप्ट पण तुम्हाला लक्षात आली, तर त्यांच्या व्यतिरिक्त जो क्लॉज उरतो ना तो आपला ऍडव्हर्ब क्लॉजच असतो. ओके, इथे ना तुमचा बिकॉज आय एम टायर्ड, वॉक आधी आलाय, व्हर्ब आधी आलाय, राईट? इट मीन्स इट इज युअर ऍडव्हर्ब क्लॉज. नेक्स्ट सेंटेन्स, ऍज यू सॉ सो शॅल यू रिप. सांगा. थर्ड एक्झाम्पल रिपीट करू बघा. ऍडव्हर्ब क्लॉज जो आहे ना तो ऍडव्हर्ब क्लॉज नाही, कोणता पण क्लॉज जो आहे तो कनेक्टर पासून स्टार्ट होतो. तो कनेक्टर इथे काय आहे? ऍज सून ऍज आहे, राईट? तिथून चालू झाला, तिथून चालू झाल्यानंतर तो स्टॉप होतो कॉमाला. ओके, जिथे कॉमा येतो तिथे तो स्टॉप होतो, म्हणून याला कॉमा पर्यंत, म्हणून हा जो डिपेंडंट क्लॉज आला तो स्टार्टिंगला आला आपला. येते लक्षात? आता बघा, जेव्हा तुम्हाला असे सेंटेन्स येतील ना, फिफ्थ सेंटेन्स बघा, ऍज आणि सो मध्ये टाकलेला आहे, ऍज डॉट 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 सो. तर हा पूर्ण जो आहे ना तो तुम्हाला डिपेंडंट क्लॉज मध्ये कन्सिडर करायचा असतो, आणि तो कन्सिडर करून तुम्हाला डिरेक्टली इथे ऍडव्हर्ब क्लॉज सांगायचं असतं. असा सेंटेन्स आल्यावर तुम्हाला फक्त क्लॉजचा टाईप सांगा एवढंच विचारतील, अंडरलाईन करायला सांगणारच नाही. ओके, इथे लक्षात सगळ्यांना? इथे नॉट ओनली बट ऑल्सो पण असू शकतो.
राईट. नॉट ओनली बट ऑल्सो, नॉट ओनली आय प्ले क्रिकेट बट ऑल्सो हॉकी, असं जर मी बोलली, ओके, याच्यामध्ये पण तुमचा ऍडव्हर्ब क्लॉजच आहे. पण जेव्हा असे पेअर मध्ये कंजंक्शन्स येतात ना, ऍज सो, नॉट ओनली बट ऑल्सो, इदर ऑर, निदर नॉर, असे जेव्हा येतात ना, तेव्हा तो ऍडव्हर्ब क्लॉजच असतो. हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला. ओके वैष्णवी, बघ, ऍज आणि सो मध्ये टाकलं, जसं तुम्ही पेराल तसं तुम्ही उगवाल. राईट. ही काय झाली आहे तुमची, एक फ्रेज आहे, इडियम आहे. आणि जे इडियम्स आणि फ्रेजेस असतात ना, त्या ऍडव्हर्ब क्लॉज मध्येच येतात. येते लक्षात? नो व्हॉइस. येतोय आवाज सगळ्यांना? ओके. तर तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय की जे आपले नाउन आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज होते त्यांच्यामध्ये कनेक्टर्स फार थोडे आहेत. पण जो तुमचा ऍडव्हर्ब क्लॉज आहे त्याच्यामध्ये खूप सारे कनेक्टर्स आहेत. ओके. पण तुम्हाला फक्त नाउन आणि ऍडजेक्टिव्ह मध्ये जे 4 कनेक्टर्स मी सांगितले ते जरी तुम्ही लक्षात ठेवले ना, तरी तुम्ही नाउन आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉजला सॉल्व्ह करू शकता. नाउन आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉजचे कनेक्टर ऍडव्हर्ब क्लॉज साठी यूज होतच नाही. येते लक्षात सगळ्यांना? साक्षी बघ, फिफ्थ वाला जे आहे ना, याच्यामध्ये पेअर पेअर वापरले, कंजक्शनची पेअर वापरली आहे. आणि अशा सेंटेन्स मध्ये तुम्हाला अंडरलाईन करा असं सांगितलेलं नसतं. अशा सेंटेन्स मध्ये तुम्हाला फक्त सांगितलेलं असतं की कोणता क्लॉज आहे तेवढं सांगा. ओके. आलं लक्षात सगळ्यांना? ओके. 1 ते 2 मार्क्सला असतात, हातचे मार्क्स असतात, घालवायचे नाही. आता आपण काय करू, मी काही सेंटेन्सेस तुमच्यासाठी काढलेत, आपण त्यांच्यावर प्रॅक्टिस करू. ओके. चला, आयडेंटिफाय द क्लॉज. व्हेन आय वॉज डेटिंग डायना आय हॅड अन ऍक्सिडेंट. सांगा कोणता क्लॉज आहे? गाईज खूप इझी आहे, चला पटकन सांगा. डिपेंडंट क्लॉज आहे, पण आपल्याला टाईप आयडेंटिफाय करायचे ना. गाईज नाउन क्लॉज कसा येईल सांगा मला. नाउन क्लॉज मध्ये काय यूज केले होते आपण? फक्त दॅट, व्हॉट, हु आणि हाऊ. इथे आहे का ते? नाहीये. कोणता उरला? फक्त ऍडव्हर्ब क्लॉजच उरतो आपल्याकडे. व्हेन तिथेच यूज झाला होता. तुम्ही कनेक्टर लक्षात ठेवले तरी तुम्ही खूप इझिली करू शकता. व्हेन आय वॉज डेटिंग डायना, हा आपला डिपेंडंट क्लॉज आहे आणि दिस इज अवर ऍडव्हर्ब क्लॉज. ओके. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. गुड. सेकंड सेंटेन्स, आय नो द मॅन हु स्टोल द वॉच. सांगा. हु आहे म्हणजे हा नाउन किंवा ऍडजेक्टिव्ह असू शकतो. याच्या आधी काय आलाय? मॅन. काय मॅन? नाउन आहे. जो नाउन बद्दल इन्फॉर्मेशन देतो तो कोण असतो? ऍडजेक्टिव्ह. म्हणजे हा कोणता झाला? ऍडजेक्टिव्ह क्लॉज. गाईज ऍडजेक्टिव्ह आणि नाउन क्लॉज मध्ये कन्फ्युज नाही व्हायचंय. गुड. चला नेक्स्ट सेंटेन्स. ही बॉट अ कार विच वॉज टू एक्सपेन्सिव्ह. राईट. विचच्या आधी काय आलेलं आहे? कार आलाय. कार बद्दलच इन्फॉर्मेशन आहे ही. म्हणजे हा झाला तुमचा ऍडजेक्टिव्ह क्लॉज. जसं मी तुम्हाला सांगितलं, नाउन आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये मोस्टली दॅट, हु, व्हॉट आणि हाऊ येतात, पण यांच्या व्यतिरिक्त काही येऊ शकतात. ओके. पण तुम्हाला ऍडव्हर्ब क्लॉज सारखे नाही येणार. त्या ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये मोस्टली टाइम दाखवतात, बिकॉज वगैरे अशा कनेक्टर्सने जॉईन केलं जातं. तुम्हाला लगेच थोडी प्रॅक्टिस करायला ना जास्त नीट हे सगळं लक्षात यायला लागून जाईल. ओके. फोर्थ सेंटेन्स बघू. आय नो दॅट ही कॅन नॉट डू इट. सांगा. दॅट ही कॅन नॉट डू इट आपला डिपेंडंट क्लॉज आहे. कोणता क्लॉज आहे हा? नाउन क्लॉज. व्हेरी गुड. का? कारण याच्या आधी आलाय व्हर्ब, पण हा ऍडव्हर्ब क्लॉज नाही असू शकत, कारण दॅट आपण एकतर नाउन किंवा ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये वापरतो. पण हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज पण नाही असू शकत, कारण याच्या आधी नाउन आलेला नाहीये. म्हणजे आपल्याकडे फक्त नाउन क्लॉज ऑप्शन उरतो. येते लक्षात? गुड गाईज. नेक्स्ट सेंटेन्स. ही डज नॉट नो वेअर ही वॉज बॉर्न. सांगा कोणता क्लॉज आहे?
चला कनेक्टर्स बघून घेऊ एकदा. ऍडजेक्टिव्ह आणि नाउन मध्ये होता ना व्हेअर, लक्ष द्या, आहे की नाही? मग त्याच्यात जर तो आहे याचा अर्थ तो ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये येणारच नाही. तर जर तो ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये येणारच नाही, इट मीन्स आपल्याकडे दोन ऑप्शन उरतात, एक तर नाउन क्लॉज, एक तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज. पण हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज पण असू शकत नाही कारण वेअरच्या आधी नाउन आलेला नाहीये. इट मीन्स हा कोणता क्लॉज आहे सांगा? नाउन क्लॉज. व्हेरी गुड. येते तुम्हाला लक्षात? तुम्हाला कनेक्टर एकदा लक्षात आले ना, हो, नाउन आणि ऍडजेक्टिव्ह मध्ये तुम्हाला कन्फ्युजन बऱ्याचदा होणार. त्याच्यासाठी एकच की आहे की तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार कंटिन्युअसली. ओके. नाउन क्लॉज म्हणजे काय? त्याच्या आधी नाउन येत नाही. आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे त्याच्या आधी नाउन येतो. आणि कनेक्टर्स जे नाउन आणि ऍडजेक्टिव्ह मध्ये युज होतात ते ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये युज होतच नाहीत. म्हणजे तुम्हाला कनेक्टर्स एकदा लर्न करून घ्यायचे. फक्त 4च कनेक्टर आहेत जे मेजर युज होतात, ते एकदा लर्न करून घ्या. मोस्टली तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. नाउनचे कनेक्टर दाखवू तुम्हाला. ओके, वेट. दिसताय? दॅट, व्हॉट, हू, हाऊ. याच्यात व्हेअर पण येऊ शकतो. चला नेक्स्ट. सेंटेन्सेस दिसतात तुम्हाला नवीन? येस और नो गाइज? ओके, चला. The books which are lost are not really necessary. Very good. Adjective clause आहे. Good. Second, I shall remain where I am. Okay. Very good, guys. Next one. I went to see what had happened. सांगा. Very good. Noun clause है. Good. Fourth one. Students went home when the class was over. सांगा. When कशात येतो? गाइज व्हेन कशात येतो? ऍडजेक्टिव्ह मध्ये येतो व्हेन की ऍडव्हर्ब मध्ये येतो? सांगा पटकन. ऍडव्हर्ब मध्ये येतो. काय येतो? ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम, राईट? हा तुमचा ऍडव्हर्ब क्लॉज आहे. गुड. नेक्स्ट वन. फिफ्थ. व्हॉट ही डिड वॉज नॉट जस्टिफिएबल. कोणता क्लॉज आहे? व्हेरी गुड गाइज. इट इज नाउन क्लॉज. गुड. नेक्स्ट सेंटेन्सेस बघायचे. इट इज नाउन क्लॉज. गुड. चला. If you don't eat, I won't go. If you don't eat, I won't go. If पासून चालू होतं, राईट? कोणता आहे सांगा? ऍडव्हर्ब. कारण मी सांगितलं तुम्हाला इफ वगैरे जे आहेत, बिकॉज आहे, सो आहे, ऍज आहे, ते सगळे ऍडव्हर्ब क्लॉज मध्येच युज होतात. जे कंजंक्शन्स आपण युज करतो.
हा झाला तुमचा ऍडव्हर्ब क्लॉज. ऍडव्हर्ब क्लॉज. नेक्स्ट, ही इज व्हेरी टॅलेंटेड प्लेयर दो ही इज आउट ऑफ फॉर्म. ऍडव्हर्ब येणार, दो आलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की काही ठराविक कनेक्टर्सच आहेत नाउन आणि ऍडजेक्टिव्ह मध्ये, उरलेले सगळे ऍडव्हर्ब मध्ये येतात. चला, थर्ड वन, द बँकर्स नीड टू नो व्हॉट दे शुड डू. कोणता क्लॉज आहे? व्हेरी गुड गाईज, समजतंय तुम्हाला. गुड. नाउन क्लॉज. का नाउन क्लॉज आहे? कारण व्हॉट आलाय तर हा नाउन किंवा ऍडजेक्टिव्ह असू शकतो, पण ऍडजेक्टिव्ह असण्यासाठी याच्या आधी नाउन येणं गरजेचं आहे, पण इथे व्हर्ब आलेला आहे, नाउन नाहीये, म्हणजे आपल्याकडे फक्त नाउन क्लॉज हाच ऑप्शन उरला. ओके, नेक्स्ट थिंग, वेदर यू लाईक इट ऑर नॉट यू हॅव टू गो टू बेड नाउ. कोणता आहे? वेदर आलाय बघा. वेगळंच काहीतरी दिसलं तर तो ऍडव्हर्ब क्लॉज आहे असं समजून चालायचं. गुड. फिफ्थ वन, स्टुडंट्स हु आर इंटेलिजंट गेट गुड ग्रेड्स. कोणता आहे? ऍडजेक्टिव्ह. हु आलेला आहे, त्याच्या आधी नाउन आलेला आहे, ऍडजेक्टिव्ह क्लॉज. व्हेरी गुड गाईज. ओके, दिस वॉज ऑल अबाउट क्लॉजेस. सगळ्यांना क्लॉजेस क्लिअर आहे? काही कन्फ्युजन आहे क्लॉजेसशी रिलेटेड तुम्हाला? And guys, I'm really sorry, नेटवर्कचा खूप इश्यू झाला. नेक्स्ट टाइम हा इश्यू नाही होणार. ओके, तर मी थोडासा प्रॉब्लेम येणार सुरुवातीला, कारण क्लॉजेस आपण स्कूलमध्ये पण पाहिजे तेवढी प्रॅक्टिस करत नाही, तर तुम्हाला याची प्रॅक्टिस करावी लागेल. ओके, नेटवर्क इश्यू मुळे कोणाला कन्फ्युजन नाही झालेलं आहे? आय होप सो. ओके, so shall we end